वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। आज चाललो आहे आपण तुळजापूरची देवीचीचं सेम टू सेम टेम्पल मंदिर आणि तुळजापूरची सेम टू सेम मूर्ती आपल्या ठाण्यामध्ये आहे। आज त्या आईच्या ओटी भरायला आपण चाललो आहे। तर बघू किती वेळ लागतो, काय लागतं, ट्रॅफिक किती आहे सांगता येत नाही। पाऊस पण थांबलेला आहे त्यामुळे तर बघू किती वेळ लागेल। तो एन्जॉयमेंट घ्या आणि देवीचे दर्शन पण करून घ्या, आपल्या आईचे दर्शन पण करून घ्या। आता आपण आहे पवईला। पवईमध्ये तुम्ही व्ह्यू बघू शकता किती मस्त आहे। तेरा नंदानी पवई लेक है ना, एक नंबर। जाम भेटणार तर आहे आपल्याला, जाम जास्त नाही, कमी भेटणार पण भेटणार। परत जाम लागला। कचऱ्याचा डब्बा कुठे जायचं आहे, सिग्नल पण नाही दाखवत आहे, काय नाही दाखवत आहे यार, समजत नाही त्यांना। 10 रुपये गाडी चालवतात वाटतं, भेटला जाम। जाम भेटणार बोलला ना, जाम भेटलाच। दिवांश यांशी अरे पॅन्ट मला शॉर्ट व्हायला लागली आहे बघ। ती खूप खराब झाली सोनी, आता घेऊया आपण, थांब आता। शेवटी आपण सुटलो आपला पवईच्या ट्रॅफिकमधून सुटलो आता घेऊ आपण गाडी सुसाट। आता पोचलो IIT-ला, तर बघू IIT-वरून मग आपल्याला फक्त थोडंसं ट्रॅफिक लागणार, त्यानंतर डायरेक्ट कांजूमार्ग हायवेला ट्रॅफिक लागणार। ओहो, CCTV कॅमेरा लावले इथे पण, CCTV कॅमेरा लावले इथे पण वरती बघ, हे नव्हतं आधी। सो याच्यानंतर अजून बरेच प्लॅन आहे आपले, म्हणजे राईडला जाण्याचे। आता आपण पोहोचलोय कांजूमार्ग।
सो आमचा परत एक प्लॅन आहे अलिबागला जाण्याचा. ऑलमोस्ट डन आहे. 2 तारखेला मॉर्निंगला निघणार आपण साधारण 7-8 वाजता M2M फेरीने अलिबाग. त्याच्यानंतर अलिबागवरून आपल्या कुलदेवीच्या पाया पडून आपण मग नंतर तसं तिकडच्या एरिया अलिबाग फिरणार. त्याच्यानंतर मग रात्रीची परत M2M पकडून रिटर्न, 1 डे रिटर्न. ही छोटीशी एक राईड आहे M2. त्याच्यानंतर मग परत एकविरीची एक राईड आहे जे सर्व रायडर येणार आहे. आता बघू किती रायडर येतात. हे सर्वांचे कामं असतात, दिवाळी आहे त्यामुळे बरेच लोक हो पण बोलतात आहे, नाही पण बोलतात आहे. त्यामुळे माहीत नाही आता किती जण हो बोलतात आहे, किती जण नाही बोलतात आहे. ऑलमोस्ट 3 जण रेडी झालेले आहे. त्यातले अजून किती रेडी होतात बघूया ग्रुपमधले. आमचा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये आता बघू किती रायडर रेडी होतात. सो मग आता आम्ही त्याच्यानंतर एकविरानंतर मग आम्ही जाणार एखादी पुण्याची राईड होऊन जाईल, पुणा राईड होऊन जाईल. त्याच्यानंतर मग डायरेक्ट मग गोवा, मग मुंबईवरून गोवाची मुंबई टू गोवा डायरेक्ट बाय रोड, जी डिसेंबरमध्ये असणार राईड. सर्व प्लॅनिंग झालेलं आहे, सर्व ऑलमोस्ट सर्व डन झालेलं आहे. हॉटेल सर्व बघितलेलं आहे. गोव्याची राईडचं पुन्हा सांगतो आहे तुम्हाला, ऑलमोस्ट सर्व डन झालेलं आहे. आता किती जण येणार आहे ते बघायचं आहे. टोटल 6 रायडर कनेक्ट आहे, 6 रायडर येणार आहे. त्यानंतर अजून माहीत नाही किती जण येणार, अजून किती ॲड होतील. 6 तर फिक्स झालेलं आहे. सो मग तुम्हाला माईकचा आवाज कसा आहे ते मला ते सांगा. आपण अपग्रेड केला आहे आपल्या माईकला. सो आपण जो अपग्रेड केला आहे तो DJI मिनी ॲक्शन माईक घेतलेला आहे. मिनी माईक घेतलेला आहे, मिनी. जो त्याचा आवाज तुम्हाला कसा वाटतो मला ते सांगा. हे मी फर्स्ट राईडला वापरतो, म्हणजे एक बेसिक आपलं टेस्ट राईड बोलू शकतो आपण. टेस्ट राईडला वापरतो आहे. नाही तर मग आपल्याला चेंजेस करायला की माईकचा आवाज कसा येतो आहे, काय येतो आहे ते सर्व चेक करायला. चांगलं आहे, ट्रॅफिक नाही आहे आज, रस्ता खाली आहे. सो आता बघू आपण. मंदिरामध्ये गर्दी नसली पाहिजे, कारण मी दुपारचा वेळ पकडला जेणेकरून गर्दी नको आपल्याला. गर्दी नसेल तर कसं मजा येते, जरा लवकर आपल्याला परत यायचं पण आहे. त्याच्यामुळे इथून ठाण्यावर अंधेरीला जायचं आहे, वर्सोवाला जायचं आहे. अंधेरी वर्सोवा, तिथं आपली आई हिंगलाई देवीचं ओटी भरायची, आपल्या आईला भेटायचं आहे, ओटी भरायची आपल्याला. सो तुम्ही राईडची एन्जॉयमेंट घ्या. जसं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो कसं काय जायचं. ही ठाण्याची जी आई आहे तुळजाभवानी, सेम टू सेम मंदिर आपण तुळजापूरला जे मंदिर आहे सेम टू सेम तसं मंदिर बनवलेलं आहे. मूर्ती पण सेम टू सेम आहे. सो सर्वांनी तिथं भेट घ्या. एवढं मस्त मंदिर बनवलं आहे. रात्रीच्या वेळेस डेकोरेशन पण खूप चांगलं सुंदर आहे नवरात्रमध्ये. प्रॉब्लेम असा आहे की मुलाला फॅमिलीला घेऊन यायचं असतं, त्यामुळे पाऊस नसला पाहिजे. आणि पाऊस नाही आहे म्हणून, दुपारचा पाऊस नाही आहे म्हणून आपण आता चाललो आहे. नाही तर आपण रात्रीच गेलो असतो. सांगता नाहीत पावसाचं काय. तुम्ही बघू शकता आता किती ठिकाणी पाऊस येत आहे. नाशिकला किती पुन्हा हनुमानाचं पुन्हा मूर्ती डुबलेली आहे आजच्या डेटमध्ये. आजच सकाळी मी न्यूज बघितली की हनुमानाची मूर्ती जी आहे पूर्ण पाण्याखाली आलेली आहे, डोक्यापर्यंत पाणी आलेलं आहे. आणि हा परतीचा पाऊस आहे, तर विचार करा किती जोरात आहे. बापरे. देवा सर्वांना तिकडे सुखरूप ठेव, कोणाला काय जीव हानिकार होऊ देऊ नको.
ही माझी प्रार्थना आहे तुमच्याकडे. ओ दादा, एका लाईनीला चालवा की. तुम्ही बोलत असाल की माझा जा बाबा जा, तू पुढे जा. अति घाई आहे त्याला. तुम्ही बोलत असाल माझ्या चॅनलचं नाव ठाणेकर निखिल आहे आणि मी पवईवरून का अपडाऊन करतो आहे. सो बेसिकली असं आहे की आपलं घर बनतं आहे तिकडे, त्यामुळे आपण पवईला शिफ्ट झालेलो आहे. पवईवरून थोडे दिवस जोपर्यंत आपलं घर बनत नाही तोपर्यंत आपण पवईला शिफ्ट असणार आहे. त्यानंतर मग आपण ठाण्याला शिफ्ट होणार, म्हणजे भिवंडीला. एक नंबर. डिसेंबरपर्यंत पोझिशन आहे त्याचं, बघू आता काय सीन आहे. हा रायडर बघतो आपल्याकडे, काय बघतोय त्यालाच माहिती. कारण की मी पूर्णपणे ठाण्याचाच आहे. माझा जन्म ठाण्याला झालेला आहे, भिवंडीला. त्यामुळे आपल्या चॅनलचं नाव ठाणेकर निखिल. सो आता आपण पोचलो आहोत म्हणून चेक नाका. मुलुंड चेक नाका, दिघे साहेबांची नगरी, ठाणे महानगरपालिका. श्री 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 आनंद दिघे साहेबांची नगरी आली आहे. आपण ठाण्यामध्ये पोचलो. हा आहे ठाण्याचा टोल नाका, मुलुंड टोल नाका. सो काम चालू वाटतं. इथे एक मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. माहीत नाही कोणतं आहे. तुम्हाला जर माहिती असेल ना तर प्लीज कमेंटमध्ये सांगा कोणतं मंदिर आहे. मला दरवेळी जाताना दिसतं पण मला माहीत नाही कोणतं मंदिर आहे. इथून लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. हो आलो. सो इथून सरळ हे फायर विकेट आहे, त्याचा पुढचा टर्न राईट टर्न. आलो. आई तुळजाभवानी मंदिर. पोचलो आपण आता आई तुळजाभवानी मंदिरमध्ये. इथून स्ट्रेट एकदम. बाईक पार्किंगचा इश्यू येऊ शकतो असं मला वाटतं आहे. हे कौशल्य हॉस्पिटल लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला इझी पडेल. हे बघा आई तुळजाभवानी मंदिर. हो लावायचंच आहे.
चला ऋषिकेश साहेब पण आले आमचे. स्टॉप. पोचलो आपल्या मंदिराकडे आईच्या पिंगलाई माता मंदिर.
आईचं मंदिर.